गावामध्ये धनीराम नावाचा एक अकडू आणि घमंडी सेठ राहायचा। एक दिवस धनीरामाची बायको अर्चना धनीरामाला बोलली, अहो ऐका, तुम्ही गाववाल्यांबरोबर एवढा वाईट व्यवहार करता, हे अजिबात बरोबर नाही आहे। तुला किती वेळेस बोललो आहे अर्चना, माझ्या कामाच्या मधात नको येत जाऊ। हे घ्या, बोला आता ह्याच्यामध्ये तुमच्या कामाची गोष्ट कुठे आली हो? अर्चना, माझा स्वतःचा धंदा आहे। मी गावातील सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे जर बोललो तर ते माझे सगळे पैसे बुडवतील। एवढं बोलून धनीराम अकडत तिथे आपल्या हवेलीमधून बाहेर निघाला आणि सरळ मुखियाच्या घरी जाऊन पोहोचला। मुखियाजी, तुमच्या जवळच्या मित्राने अजून माझे पैसे व्याजासोबत वापस नाही केलेत। अरे धनीरामजी, देईल तो, आता सध्या त्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे। मुखियाजी, तुमच्या बोलण्यावरती मी त्यांना वेळ द्यायचा होता तेवढा दिलाय। आता एक तर मला माझे पैसे द्या, नाहीतर मी त्याची जमीन घेईल। हे बघा, असं नका करू शेठजी, सुखिया बिचारा खूप जास्त गरीब आहे। छोटीशी जमीन आहे त्याची, ज्याच्यामध्ये शेती करून तो आपल्या परिवाराचं पालन पोषण करतो। हा माझा प्रश्न नाहीये, मी तुम्हाला उद्यापर्यंतचा टाइम देतो। उद्यापासून मी तुमच्या जवळ नाही येणार, सरळ सुखिया जवळ जाईल। धनीराम सरळ आपल्या हवेलीमध्ये गेला। धनीरामला बघून त्याचा वफादार साथी कालिया त्याला बोलला, काय झालं शेठजी, आज तुमच्या चेहऱ्यावरती एवढ्या चिंतेच्या रेषा का दिसत आहेत? आता तुला काय सांगू कालिया, हा सुखिया स्वतःला समजतोय काय? आज तर मी मुखियाला पण धमकी दिली आहे। उद्या एक तर मला माझे पैसे पाहिजेत, नाहीतर सुखियाची जमीन। शेठजी, ह्या गोष्टी तर खूप जास्त जुन्या झाल्यात। जेव्हा कोणता शेतकरी पैसे नाही देऊ शकत तेव्हा त्याची जमीन घेतल्या जाते। मला तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजला। आणि रामजी, काही दिवसामध्ये गरमी चालू होणार आहे आणि गरमीच्या दिवसांमध्ये प्रत्येक परिवाराची आवश्यकता असते पंखा आणि कूलर। हो, तर त्याच्यामध्ये नवीन काय गोष्ट आहे? आपल्या दिमागाची आयडिया चालवा। जवळपास सगळ्या गावांनी तुमच्याकडून काही ना काही कर्ज घेतले, त्यांच्या सगळ्यांच्या घराचे पंखे आणि कूलर व्याजाच्या स्वरूपात वापस घ्या। या प्रकारे तुमचं व्याज पण होईल आणि लोक तुमचे कर्जदार पण राहतील। वाह कालिया वाह, तुझ्या बुद्धीची तर मी पहिले पण प्रशंसा करायचो आणि आता तर मी याचा दिवाना झालो। काही दिवसानंतर भयंकर गरमीची सुरुवात झाली। सुखिया बाजारातून नवीन कूलर घेऊन घराकडे आलाच होता की तेव्हा त्याची 12 वर्षाची मुलगी चंपा आनंदात आपल्या आईला बोलली, अगं आई, हे बघ, बाबा बाजारातून नवीन कूलर घेऊन आले आहेत। अहो, काय गरज होती कूलर घेऊन यायची? पहिला तुम्हाला धनीरामाकडून घेतलेला कर्ज पूर्ण द्यायला पाहिजे। तुम्ही तर सांगत होता की धनीराम मुखियाला आमचं शेत छीनण्याची धमकी देऊन गेला आहे। मी काही दिवसानंतर धनीरामजीची पैसा ना पैसा चुकवल चंपा। जर उन्हाळा नसता आला तर मी सगळे पैसे दिले असते। तेव्हा तिथे धनीराम अकडताना कालिया बरोबर पोहोचला। वाह सुखिया वाह, कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीये तुझ्याकडं, पण बाजारातून नवीन कूलर आणण्यासाठी पैसे आहेत। धनीरामजी, मला फक्त 10 दिवसाची मुदत द्या, मी तुमच्या पैसे पैसे देऊन टाकतो। तू पैसे देत राहा सुखिया, पण आता तर व्याजाच्या स्वरूपात तुमचं हे कूलर घेऊन जात आहे मी। धनीराम सुखियाचं कूलर घरातून जबरदस्ती घेऊन गेला आणि संध्याकाळपर्यंत धनीरामने आपल्या हवेलीमध्ये ठेवून दिलं आणि कालियाला बोलला, तुला तोड नाही कालिया, आता ह्या गावातील लोकांना माहित पडेल, जर माझे पैसे वेळेवर नाही दिले तर त्याचा अंजाम काय होतो। तुमचा दबदबा अजून वाढेल शेठजी। जेव्हा लोक गर्मीनं सडतील, जेव्हा ते आपल्या घरातील पंखे आणि कूलर घेण्यासाठी तुमच्यापाशी रडत रडत येतील, तेव्हा तुम्ही मनमानी व्याज घ्या। दुसऱ्या दिवशी सुखियाची मुलगी रडत रडत बोलली, बाबा, आता काय होईल? धनीराम तर आमचा कूलर आणि तुटलेला पंखा पण घेऊन गेले। बाळा, ते फक्त माझंच नाही,
खरं तर गावातील सगळ्या घरातील पंखे आणि कूलर घेऊन गेला आहे. आज जेव्हा मी कूलर मागायला गेलो तेव्हा धनीरामनं मला पैसे मागितले. मी त्याला त्याचे अर्धे पैसे वापस केले. तरी पण त्यांनी मला माझं ना कूलर दिलं आणि नाही तुटलेला पंखा पण. जे पण आहे, भयंकर गरमी पडत आहे. आता काय होईल आपलं? हेच तर विचार करून करून माझा दिमाग खराब झाला आहे आरती. आता तर माझ्याकडे बियाणं घ्यायला पण पैसे नाही राहिलेत, ज्यातून मी माझ्या शेतात काही शेती करू शकेल. अरे मी धान्य विकूनच आपल्या मुली चंपीसाठी कूलर घेतलं होतं. काही दिवसानंतर गावामध्ये खूप जास्त गरमी पडायला लागली. हे सगळं बघून पण धनीरामला त्या सगळ्यांवर अजिबात तरस नाही आला. बघितलं का रिया, सगळे गावातील लोक गरमीमुळे किती परेशान आहेत. तुमचे पैसे नाही देण्याचा अंजाम बघत आहेत सेठजी. इथे सुखिया चिंतित अवस्थेमध्ये आपल्या शेतांकडे बघत होता की तेव्हा गावातला सगळ्यात म्हातारा काका सुखियाकडे येऊन बोलला. काय झालं सुखिया, काय चिंता करत आहेस? आता काय सांगू काका, तुम्हाला तर माहित आहे धनीरामनं गावात सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. माझ्याकडे तर आता बियाणं घ्यायला पण पैसे नाही राहिले. काका खूपच रहस्यमय अंदाजामध्ये सुखियाला बोलले. मी तुला एक तरकीब सांगतो, ऐक माझी गोष्ट. इथून काही दूर जंगल सुरू होतं. गरमीच्या दिवसात त्या जंगलात एक दुकान लागते आणि त्या दुकानावरती टरबुजाचे बियाणे विकले जातात. तू ते बियाणे घे आणि आपल्या शेतामध्ये लाव. काका, एवढी वाईट गरमी पडत आहे, जोपर्यंत टरबुजाची शेती तयार होईल तोपर्यंत त्याला विकायचा वेळ चालला जाईल. तू ते बियाणं तर घेऊन ये. आणि हो, हे एक रहस्य आहे, या रहस्याचा कधी उलगडा नको करू. एवढं बोलून काका तिथून निघून गेले. हे काका पण ना कमालची गोष्ट आहे. माझ्याकडे तर पैसेच नाहीयेत. चला जाऊन बघण्यात काय हरकत आहे. मुखिया काकाने सांगितलेल्या रस्त्यावर चालत चालत जंगलामध्ये पोहोचला, जिथे एक छोटीशी दुकान लागलेली होती आणि तिथे वेगवेगळी बी ठेवलेली होती. सुखिया दुकानदाराकडे जाऊन बोलला. मला तुमचा पत्ता आमच्या गावातील म्हाताऱ्या बाबांनी दिला होता. मला काही बी मिळू शकतं, पण माझ्याजवळ पैसे नाहीयेत. काही गोष्ट नाहीये. तू या टरबुजांच्या बियांना घेऊन जा. बियाण्याची किंमत माझ्याजवळ काही दिवसांनी स्वतःच येईल. मला काही समजलं नाही, काही दिवसानंतर समजेल. सुखिया त्या टरबूजच्या बियांना घेऊन आपल्या घरी निघून गेला आणि सगळी घटना आपल्या बायकोला सांगायला लागला. उद्यापासून मी आणि चमकी पण तुमच्या बरोबर शेतामध्ये काम करणार. ह्याच बहाने शेतामध्ये थोडी हवा तर खायला भेटेल. सुखिया त्या बियांना पेरायला लागला. दुसऱ्या दिवस सुखिया आणि त्याचा कुटुंब जेव्हा आपल्या शेतांमध्ये पोहोचला तर समोरचा दृश्य पाहून त्यांचं तोंड आश्चर्याने मोठं होऊन गेलं. शेतामध्ये खूप मोठ्या आकाराचे टरबूज ठेवलेले होते. अरे आरती, एका रात्रीत कोणतं धान्य येतं आणि ते पण एवढे मोठे? समजत तर मला पण काही येत नाहीये. ह्या टरबुजांना कापून ह्यांचं आपण गच्ची पण बनवू शकतो. सुखिया एक मोठा टरबूज उचलतो आणि त्याला मधून कापून टाकतो आणि आपल्या मुलीला खाडवायला लागतो. अचानक चमकी उन्हामुळे बेशुद्ध पडते. चमकी, काय झालं बाळा? डोळे उघड. मला वाटतं ही उन्हामुळे बेशुद्ध पडली आहे. सुखिया ताबडतोब त्या कलिंगडाच्या सालाला छत्रीचा आकार देऊन चमकीच्या वरती ठेवतो. अचानक चमकी होशमध्ये आली आणि आपल्या बाबांना बोलली. बाबा, गरमी इतक्या लवकर संपली? हे काय बोलत आहेस तू? बाबा, या कलिंगडाच्या छत्रीच्या खाली तर खूप चांगलं वाटत आहे. असं वाटत आहे जसं मी कूलरच्या समोर उभी आहे. चमकीचं बोलणं ऐकून सुखियाने ताबडतोब 2 कलिंगड कापून त्यांची छत्री बनवली. सुखिया आणि त्याच्या बायकोला बर्फासारखी थंडाचा एहसास व्हायला लागला. अहो, शेवटी हे कसल्या कलिंगडांची बी आणलाय तुम्ही, जे इतके चमत्कारी कलिंगड आमच्या शेतामध्ये उगून आले आहेत? सुखिया हसत हसत बोलला. हे एक रहस्य आहे आरती. बाबा, आमचं पूर्ण गाव गरमीच्यामुळे परेशान आहे. तुम्ही टरबूज विकण्याच्या जागेटी टरबूजची छत्री का नाही बनवून विकत?
सुखियाला चमकीचा उपाय खूप आवडला. सुखिया बाजारामध्ये कलिंगडांचे छत्री विकायला निघून गेला. एक माणूस जो गर्मीने खूप परेशान होता तो तिथे येऊन बोलला, अरे भैया, खूप जास्त गरमी पडत आहे आणि ह्या प्रकारची छत्री तर मी पहिल्यांदा बघितली आहे. हे टरबुजाची छत्री आहे. ह्या छत्रीच्या खाली तुम्हाला बर्फासारखी थंडी वाजेल. तर द्या, मला पण एक द्या. तो ग्राहक जसंच त्या टरबूजच्या छत्रीच्या खाली आला त्याला आपल्या शरीरामध्ये थंड महसूस झाली. भैया, मजा आली. तुमचं हे टरबुजाची छत्री तर खूपच चमत्कारी आहे. काहीच दिवसामध्ये पूर्ण गाव सुखियाची कलिंगडाची छत्री वापरायला लागला होता. हे बघून कूलर आणि पंख्यावाल्याच्या दुकानदारांची दुकानदारी संपायला लागली होती. त्या सगळ्यांनी एक मीटिंग बोलवली. मीटिंग मध्ये एक दुकानदार सगळ्या दुकानदारांना बोलला, हे सगळं धनीराममुळे झालं आहे. जर त्यानं सगळ्या गावाचे पंखे आणि कूलर व्याजामुळे नसता घेऊन गेला, नाही तर सुख्याच्या टरबुजाची छत्री प्रसिद्ध नसते झाले. अरे, त्याच्या छत्रीच्या खाली तर लोकांना थंडी महसूस होते, तर लोक आपल्याकडून कूलर आणि पंखे का विकत घेतील सांगा? ह्या सगळ्याच्या मागे धनीराम आहे आणि त्याचा सोबती कालिया. त्या दोघांचा दिमाग काही जास्तच चालतो. आता आपल्याला त्यांना सबक दाखवावाच लागेल. ते सगळे दुकानदार एकत्रित होऊन दुसरा दिवस धनीरामाच्या घराकडे जाऊन पोहोचले. एवढ्या दुकानदारांना बघून धनीराम आणि कालिया घाबरून जातात. तुम्ही इथं काय करत आहात? हे सगळं तुझ्याच करणीचा आसार आहे, जे की आम्हाला एवढं नुकसान होत आहे. एवढं बोलून दुकानदार सगळ्या दुकानदारांना बोलला, बघत काय आहे त्या, मारा याला. धनीराम आणि कालिया गाव सोडून पळून गेले. सुखियाची आर्थिक स्थिती आता खूप जास्त सुधारलेली होती. सुखिया म्हाताऱ्या काकाकडे जाऊन बोलला, काका, शेवटी ते दुकानदार कोणते बीज विकतो का आत्ता पण तुम्ही मला त्या रहस्याबद्दल नाही सांगणार? मला त्याबद्दल माझ्या परदादांनी सांगितलं होतं. त्या दिवसात कूलर पंखे नसायचे, तर ते सगळे ह्या टरबूजच्या छत्रीचाच वापर करायचे. सुखिया हसत हसत आपल्या घरी निघून गेला. सुखिया आज पण कलिंगडाची छत्री बनवून विकतो.